नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूयात अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. शिवाजी पार्क परिसरातील महापौरांच्या बंगल्यात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या जागेचं आज गणेश पूजन होणार आहे. तर सकाळी 11:30ला हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होईल. ठाकरे कुटुंबीय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. जालन्यामध्ये भीम उत्सवाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी चांगलाच ताल धरला. त्यांच्यासोबत माजी मंत्री राजेश टोपेही होते. तर आदर्श शिंदेंच्या गाण्यावर खोतकरांना ठेका धरण्याचा मोह आवरला नाही. कोकण किनारपट्टीवरच्या पारंपरिक मच्छीमारांना सध्या प्रचंड प्रमाणात जेलीफिशचा सामना करावा लागतोय. कोकणातल्या बहुतांश किनाऱ्यावर ब्ल्यू बटन हे धोकादायक जेलीफिश मोठ्या संख्येनं धडकतायत. पर्यटकांनीही काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलंय. दुष्काळामुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना बैलांना जगवणं कठीण बनलं आणि लाखो रुपये किमतीची बैलं काही हजारात विकण्याची वेळ त्यांच्यावर आली. आणि याचा स्पेशल रिपोर्ट आम्ही दाखवला होता. आणि हाच रिपोर्ट पाहून नवनाथ बडे यांच्यासाठी आता मदतीचे हात पुढे येऊ लागलेत. पुण्यातले काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवा मंत्री आणि त्याचबरोबर त्यांच्या मित्रांनी पुढच्या 6 महिन्यांमध्ये 90,000 रुपये देण्याचा संकल्प सोडला आहे. गडचिरोलीमध्ये 100पेक्षा जास्त नागरिक ताडगाव पोलीस ठाण्यात आश्रयासाठी आलेत. कसनासूर चकमकीचा बदला घेण्याची माओवाद्यांनी धमकी दिली आणि याच धमकीमुळे गावात भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणावरून या गावातील लोक पोलीस ठाण्यात आलेत. वाशिम जिल्ह्यातील मांडवा गावात देऊबाई सानप यांच्या शेतात मंगळवारी आग लागली. यामध्ये 4,000 पेंढी गवत आणि इतर शेतमाल जळून खाक झालाय. सानप यांचं एकूण 70,000चं नुकसान यामध्ये झालंय. सुदैवानं गोठ्यातली जनावरं बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आलं. मेळघाटातील मूळ गावामध्ये परतण्याच्या भूमिकेवर ठाम असलेल्या आदिवासी ग्रामस्थ आणि सुरक्षा दलांमध्ये सशस्त्र संघर्ष झाला. केलपा आणि गुल्हार घाट परिसरातली ही घटना आहे. यामध्ये विविध सुरक्षा यंत्रणांचे 20 जवान तर 10 ते 15 आदिवासी जखमी झाल्याचं देखील कळतंय. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कुऱ्हा भाग शासनानं दुष्काळग्रस्त जाहीर केलाय. पण शासनाची मदत मात्र पोहोचलेलीच नाहीये. संतप्त महिलांनी भिवापूर ग्रामपंचायतीवर डोक्यावर हंडे घेऊन मोर्चा काढला. बारामती भागातील मोका लावलेला गुंड राहुल ढावरेला मंगळवारी क्राईम ब्रांचने अटक केली. त्याच्यावर आणि त्याच्या साथीदारांवर 18 गंभीर गुन्हे दाखल आहेत. ढावरेनं साथीदारांसोबत डांबर नावाची टोळी बनवली होती. बारामती तालुक्यातील माळेगावात शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या डिप्लोमा कॉलेजमध्ये 2 गटांमध्ये बाचाबाची झाली. पण प्राध्यापकानं वाद मिटवण्याऐवजी चिघळवल्यानं विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामती, गडचिरोली, हिंगोली, नांदेड, नंदुरबार इथल्या भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. तर बारामती इथल्या कविवर्य मोरोपंत सभागृहात भाजप कार्यकर्ते जमणार आहेत. अकोला अकोट मार्गावरील कुटासा फाट्याजवळ प्रवाशांनी भरलेली लक्झरी बस मुख्य रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात एक वयोवृद्ध महिला आणि वाहक जागीच ठार झाले. तर 20 ते 25 जण जखमी झाल्याची माहिती कळतेय. नगरच्या राहता तालुक्यात कोल्हार गावामध्ये एक टँकर हॉटेलमध्ये घुसला. सुदैवानं जीवितहानी झाली नाही. पण टँकरमधून स्पिरिट गळू लागल्यानं आग लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण अग्निशमन दलानं तातडीनं दखल घेतल्यामुळे पुढचा अनर्थ टळला. नाशिक जिल्ह्याच्या येवल्यामध्ये कर्ज आणि नापिकीला कंटाळून आणखीन एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. मुखेड गावचे शेतकरी दीपक वझरे यांनी गळफास लावून आपलं जीवन संपवलं. त्यांच्यावर क्रेडिट सोसायटीचं कर्ज होतं. अकोल्यात नगरसेवक सुभाष खंडारेंनी ठिय्या आंदोलन केलं. शहरात नाल्याचं काम आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम हे निकृष्ट दर्जाचं आहे आणि त्याची चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी आहे. कारवाईचं आश्वासन मिळाल्यावर त्यांनी आंदोलन मागे घेतलं.
बुलढाण्यामध्ये गॅस एजन्सीचे ऑफिस फोडून अज्ञात चोरांनी मोबाईलसह पैसे चोरल्याची घटना उघडकीस आली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. अज्ञात चोरांविरोधात खामगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. उस्मानाबादमध्ये साखर कारखानदार आणि मजुरांच्या अडमुठ्या कारभारामुळे ऊस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलाय. शेतकऱ्यांनी ऊस फडातच पेटवून देण्याचा निर्णय घेतलाय. विदर्भात 24 ते 26 जानेवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. शेतमालाचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी नियोजन करावं असं आवाहन देखील करण्यात आलंय. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी झाली. जयंत पाटील नगरच्या दौऱ्यावर होते. पाटील राष्ट्रवादी भवनमध्ये गेल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यावरून या ठिकाणी हा सगळा वाद झाल्याचं कळतंय. पुणे जिल्ह्यातील चाकण नगर परिषद हद्दीतील अतिक्रमण काढण्यावरून नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद झालाय. तेव्हा संतप्त नागरिकांनी निवासी नायब तहसीलदार राजेश कानसकर यांना यावेळी धक्काबुक्की करत मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. सेना भाजपची युती झाली किंवा नाही झाली तरी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या झेंड्याखालीच निवडणूक लढणार असं नारायण राणेंनी न्यूजरूम चर्चेमध्ये बोलताना स्पष्ट केलंय. तर शिवसेनेला हकलल्याशिवाय ती सत्तेतून बाहेर पडणार नाही अशा विखारी शब्दांमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना देखील टार्गेट केलंय. लवकरच नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे एकाच पक्षात दिसतील असं भाकीतही नारायण राणेंनी यावेळी बोलून दाखवलं. तांत्रिक कारणांमुळे नितेश राणेंना काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देणं शक्य नसल्याचं नारायण राणेंनी स्पष्ट केलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीनं महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला पाठिंबा दिल्यास तो स्वीकारण्याची तयारी नारायण राणेंनी दाखवली आहे. तर लोकसभा निवडणुकीत 200 जागा जिंकत भाजप बहुमत मिळवेल असा विश्वास देखील राणेंनी व्यक्त केलाय. आम्हाला गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू संशयास्पद वाटत आहे. त्यामुळे मुंडेंच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलंय. ईव्हीएम मशीन हॅकिंग संदर्भात काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे असं म्हणत माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी थेट प्रतिक्रिया देणं टाळलंय. अहमदनगर इथे एका शेतकऱ्याला 430 किलो कांदा विकून फक्त 8 रुपये पदरात पडले. श्रीधर पोळ यांनी बाजारात 8 गोणी कांदा बाजारात समितीत विकला तेव्हा त्यांना फक्त 8 रुपये मिळाले. मुंबई अहमदाबाद हायवेवर चारोटी नाक्यावर टँकर उलटून अपघात झाला. टँकर उलटल्यानंतर या ठिकाणी स्फोट झाला. त्यामुळे या हायवेवर गुजरातकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. कोल्हापूरमधल्या होली क्रॉस शाळेत युवा सेनेनं तोडफोड केली. इमारत फीसाठी शाळेकडून पालक आणि विद्यार्थ्यांना सक्ती केली जात होती आणि त्याच विषयीची नाराजी काही पालकांनी शाळा प्रशासनाकडे केली होती. सांगलीमधील इस्लामपूर परिसरात 4 वर्षांच्या आतील मुलांसाठी मुक्तांगणमध्ये खेळातून शिक्षण देण्याचं काम केलं जाते आणि त्यासोबतच मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा यासाठी व्यापार सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. दारू पिल्यानं एकाचा मृत्यू झाल्यानं संतप्त महिलांनी देशी दारू दुकानावर हल्लाबोल करत तोडफोड केल्याची घटना घडली. सांगलीच्या वानलेसवाडी इथली ही घटना आहे. अकोल्याच्या अकोट तालुक्यातील पुंडा गावच्या मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेच्या कुडाच्या घराला आग लागली. या आगीमध्ये घरातील साहित्यासह घराची राख रांगोळी झाली आहे. नांदेडमधून अमिता चव्हाण काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. अमिता चव्हाण या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पत्नी आहेत. हिंगणघाट मार्गाचं 4 पदरीकरण काम करण्यात येतंय आणि यासाठी दोन्ही बाजूंची मोठमोठी झाडं तोडली जात आहेत. फार्मसी कॉलेजजवळ झाड तोडत असताना उच्च दाबाच्या तारांवर ते पडलं आणि त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अकोल्यातल्या खांबोरा परिसरातील 64 खेड्यांसाठीच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पूर्णपणे बोजवारा वाजलाय. ही योजना परत सुरू व्हावी यासाठी शिवसेनेनं अकोला अकोट मार्गावरील उगवा फाट्यावर रास्ता रोको करत आपलं शक्तीप्रदर्शन केलं. गोंदिया स्थानकावर उभ्या असलेल्या चंद्रपूर बल्लारशा रेल्वे गाडीत 4 दिवसाची एक चिमुकली सापडली. गोंदिया या रेल्वे गाडीत सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 4 दिवसाची ही नवजात मुलगी दिसली. पुण्यापाठोपाठ आता बारामती उपविभागात देखील हेल्मेट सीट बेल्ट न वापरणाऱ्यांवर गुरुवारपासून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. तर हेल्मेट आणि सीट बेल्ट न वापरणाऱ्या वाहन चालकांचा परवाना जप्त केला जाणार आहे.
हमाल आणि महिला अशा 18 कामगारांना अचानकपणे कमी केल्याच्या विरोधात सांगली जिल्हा हमाल पंचायतच्या वतीनं तोलाईदार संघटनेनं कृषी उत्पन्न बाजार समितीवर भव्य मोर्चा काढला। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील असोला इथे 2 गटात हाणामारी झाली होती आणि या प्रकरणी मुलगीर यांनी हट्टा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। यावरून पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केलाय। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्याच्या वायगाव गोंड गावचे रहिवासी रामहरी सोनटक्की यांच्या घरी चोरी झाली आहे। पोलिसांनी सुनील या चोराला अटक केली आहे। जिल्हा परिषदेची एक शाळा बंद झाल्यानं मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय हरचेरीच्या ग्रामस्थांनी घेतलाय। शाळा क्रमांक 2 मध्ये भौतिक सुविधा नसल्यानं कारण देत शाळा व्यवस्थापन कमिटीनं 3 वर्षांपूर्वी ही शाळा बंद केली होती। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी एसटी बस उलटली। यामध्ये चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले तर 4 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचं कळतंय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत बळीराजा शेतकरी प्रदर्शनात विविध प्रकारचे शेती अवजारे आणि आधुनिक आणि बी बियाणं ठेवण्यात आली आहेत, परंतु या प्रदर्शनातील शाश्वत योग शेती खास आकर्षण ठरतीये। एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयात जाऊन एका प्राध्यापिकेला कुंकू लावण्याचा हीन प्रयत्न एका तरुणानं केलाय। योगेश जावळे या तरुणाला पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतलाय। मुरबाड तालुक्यात पहिल्यांदा जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन भरवण्यात आलं। या प्रदर्शनात देशविदेशातील पशुपक्षी हे शेतकरी त्याचबरोबर प्राणीप्रेमींना पाहता येणार आहेत। पौष पौर्णिमेला खंडोबाचा लग्न सोहळा असतो आणि याच निमित्तानं शिखरी काट्या देवभेटीसाठी येत असतात। यावेळी सुपेकर खैरे यांच्या मानाच्या शिखरी काठीनं गडावर जाऊन देवभेट घेतली। सातारा जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या खटाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय पातळीवरच्या सुनील पाटील या चित्रकारांच्या चित्रांचं प्रदर्शन भरलंय।